सण म्हटलं की घराघरात सुगंध दरवळतो, तो म्हणजे गूळ आणि डाळीच्या पुरणपोळीचा। आज मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे पारंपरिक महाराष्ट्रीयन पद्धतीची मऊसूत तुपात मुरलेली पुरणपोळी। चणा डाळ आणि गुळाचं परफेक्ट प्रमाण, पोळी लाटताना फुटू नये यासाठी खास टिप्स। पुरणपोळी करण्यासाठी आपण वाटीभर चणा डाळ घेतली आहे। भांड्यामध्ये डाळ घ्यायची आणि या डाळीमध्ये पाणी घालायचं। 2 ते 3 वेळा पाण्याने ही डाळ अगदी स्वच्छ धुवून घ्यायची। डाळ धुवून झाल्यावर या डाळीमध्ये लागेल तितकं म्हणजेच डाळ बुडेल इतकं पाणी घालायचं। भरपूर पाणी घातल्यामुळे डाळ छान भिजते आणि फुलते देखील। जास्तीत जास्त 1 ते 2 तास डाळ छान भिजत ठेवायची। पाहू शकता आपली डाळ छान भिजून फुलली देखील आहे। डाळ जितकी छान भिजते तितकी छान शिजते। डाळ शिजवण्यासाठी भांडं घ्यायचं, त्यामध्ये पाणी घालायचं आणि यावर झाकण ठेवून पाणी छान गरम करून घ्यायचं। आता या गरम पाण्यात डाळ शिजताना चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आणि त्याचबरोबर थोडीशी हळद घातलेली हळद पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची। आता यामध्ये आपली छान भिजलेली डाळ घालायची। पाणी गरम आहे त्यामुळे डाळ घालताना घाई करायची नाही, म्हणजेच पाण्यामध्ये डाळ घालताना ती अशी हळूहळू घालायची। एकदम डाळ जर आपण भस्कन ओतली तर पाणी आपल्या अंगावर उडू शकतं। आता ही डाळ पाण्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आणि या भांड्यावर आता झाकण ठेवायचं। झाकण ठेवायचं म्हणजे यावर लक्षही ठेवायचं। पाहू शकता या डाळीला शिजत असतानाच वर असा फेस येतो। बरं, डाळ शिजताना गॅसची फ्लेम मात्र मीडियमच ठेवायची, नाहीतर डाळ शिजत असताना हे पाणी वर वर येऊन ते वाहून जातं। डाळीवर आलेल्या फेसाला हळदीचा रंग देखील सुरेख आला आहे। हा फेस हलक्या हाताने वरच्यावर सहज काढून घ्यायचा। डाळ शिजताना आपण यामध्ये पाणी थोडं जास्त घातलं आहे, कारण आपल्याला कटाची आमटी करायची आहे। जर तुम्हाला कटाची आमटी करायची नसेल तर तुम्ही डाळ शिजताना पाणी थोडं कमी घालू शकता। आपण अगदी पारंपरिक पद्धतीने पुरणपोळ्या करतोय, त्यामुळे डाळ आपण अशी शिजवून घेतोय। पूर्वी अशीच डाळ शिजवून घ्यायचे, पण जर तुम्हाला घाई असेल तर तुम्ही ही डाळ कुकरला 2 शिट्ट्या काढूनही शिजवू शकता। पण छान भिजलेली डाळ अशी शिजायलाही जास्त वेळ लागत नाही। जास्तीत जास्त 8 ते 10 मिनिटात ही डाळ अगदी सहज शिजते। बरं, आपली डाळ शिजते तोपर्यंत एका बाजूला एक परात घ्यायची आणि त्यामध्ये 1.5 कप गव्हाचं पीठ घ्यायचं। तुम्ही फक्त गव्हाच्या पिठाऐवजी अर्धा मैदा आणि अर्ध गव्हाचं पीठही वापरू शकता किंवा पूर्ण मैद्याचाही वापर करू शकता। आपण घेतलेल्या पिठामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि त्याचबरोबर अगदी थोडीशी हळद। आता आपण घेतलेलं सर्व साहित्य छान चाळून घ्यायचं। पीठ चाळणं ही स्टेप फार महत्त्वाची आहे। पीठ चाळून घेतल्यामुळे ते हलकं होतं, त्यामुळे हेच पीठ तुम्ही 2 वेळा जरी चाळून घेतलं तरीही उत्तम। आता या चाळलेल्या पिठामध्ये लागेल तितकं पाणी घालायचं। एकाच वेळेला भरपूर पाणी घालायचं नाही, थोडं पाणी घालायचं, पीठ मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा थोडं थोडं पाणी घालून पीठ छान मऊ मळून घ्यायचं। पोळ्या मऊसूत होण्यासाठी सर्वात महत्त्वाची आणि पहिली टिप्स म्हणजे पीठ छान मळायचं, त्यात ते मऊ मळायचं। पीठ अजिबात घट्ट मळायचं नाही। पीठ बऱ्यापैकी मळून झाल्यावर यावर तेल घालायचं आणि पुन्हा पीठ छान असं मळून घ्यायचं। पीठ घट्ट मळायचं नाही, तुम्ही यापेक्षाही थोडं मऊ पीठ मळू शकता। आता मळलेलं पीठ झाकून ठेवायचं। आता आपल्या डाळीकडे वळायचं। पाहू शकता आपली डाळ देखील छान शिजलेली आहे। आहा, मस्त। आता एक भांडं घ्यायचं, यावर चाळणी ठेवायची। आता अजिबात घाई न करता ही शिजलेली डाळ या चाळणीवर ओतायची, त्यामुळे या डाळीतलं पाणी चाळणीतून अगदी सहज गाळलं जातं। तुम्ही झाऱ्याच्या सहाय्याने सुद्धा ही डाळ चाळणीवर काढू शकता। डाळीतील पाणी पूर्ण नितळल्यावर पॅन किंवा कढई गरम करत ठेवायची आणि त्यामध्ये सर्व डाळ घालायची आणि या डाळीमध्ये
आपण जितकी डाळ घेतली आहे तितकाच आपण गूळही घेतला आहे. आपण काळ्या गुळाचा वापर करत आहोत. तुम्ही जर कमी गोड खाणारे असाल तर गुळाचा वापर तुम्ही यापेक्षा थोडा कमी करू शकता. डाळ गरम असतानाच यामध्ये गूळ घालायचा, त्यामुळे काय होतं, गूळ अगदी सहज पटकन मेल्ट होतो. आता आपल्याला डाळ आणि गूळ एकत्र छान शिजवून घ्यायचे आहेत. म्हणजेच मेल्ट झालेला गूळही या डाळीमध्ये छान मुरून हे मिश्रण छान असं घट्ट झालं पाहिजे. इतकं घट्ट की यामध्ये चमचा अगदी सहज असा उभा राहिला पाहिजे. आता पुन्हा असं एक भांडं घ्यायचं, त्यावर चाळणी ठेवायची आणि आपण घट्ट करून घेतलेलं पुरण यावर घालायचं. पुरण पेला किंवा वाटीच्या सहाय्याने छान असं चाळून घ्यायचं. तुम्ही पुरण यंत्राचा वापर करूनही असं पुरण छान बारीक करून घेऊ शकता. आता हा उरलेला गाळ जो आहे तो यामध्ये जबरदस्तीने बारीक करायचा नाही. दुसरी टिप्स म्हणजे पुरणपोळीसाठी लागणारा पुरण छान कोरडं असावं. ते अजिबात पातळ नसावं, चिकट नसावं. सगळं पुरण असं छान चाळून घ्यायचं. आता यामध्ये वेलची आणि जायफळाची पावडर घालायची. वेलचीमुळे पुरणाला छान सुगंध येतो आणि जायफळ घातल्यामुळे पोळी पचायला हलकी होते. पाहू शकता, अजिबात न चिकटणारं आणि घट्ट पुरणपोळीचं पुरण तयार. पीठ मळून अगदी सहज 1 तास झाला आहे. पुन्हा हे पीठ छान मळून घ्यायचं. पुन्हा पीठ मळताना तुम्ही यावर थोडंसं तेल घालू शकता आणि पिठाचा गोळा करून घेऊ शकता. वाटी वळताना देखील तुम्ही हाताला थोडंसं तेल लावू शकता. आपण जितका पिठाचा गोळा घेतला होता तितकंच किंवा त्यापेक्षा थोडं जास्त पुरण घ्यायचं आणि वाटीमध्ये ते अगदी सहज असं भरून घ्यायचं. वाटीमध्ये पुरण भरून झाल्यावर गोळा असा व्यवस्थित बंद करायचा आणि पिठामध्ये छान असा घोळून घ्यायचा. पीठ अगदी भरपूरही लावायचं नाही. गोळा जितका तुम्हाला हातावर छान पसरवता येईल तितका तो पसरवून घ्यायचा आणि सहज अगदी हलक्या हाताने गोळा छान पातळ, जास्त जाडही नाही असा लाटून घ्यायचा. तवा छान गरम करून झाल्यावर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि त्यावर पोळी घालायची. जास्त गरम तव्यावर जर आपण पोळी घातली तर ती पटकन फुटते आणि चटकन फाटते देखील. त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम करूनच पोळ्या छान शेकून घ्यायच्या. आता तुम्हाला पोळ्या जशा शेकवायला आवडतात तशा पोळ्या छान खरपूस शेकून घ्यायच्या. आता याच पद्धतीने आपण सर्व पोळ्या लाटून घेणार आहोत. आता मला सांगा, तुम्ही सुद्धा याच पद्धतीने पुरणपोळ्या करता का? किंवा तुमची पुरणपोळ्या करण्याची पद्धत यापेक्षा थोडी वेगळी असेल तर कमेंटमध्ये मला तुमची पोळ्या करण्याची रेसिपी नक्की शेअर करा. तिसरी, शेवटची आणि महत्त्वाची टिप्स म्हणजे जितका पिठाचा गोळा घेऊ तितकंच पुरण किंवा त्यापेक्षा थोडं जास्त पुरण घ्यायचं. त्यामुळे ते पोळीमध्ये सर्वत्र असं छान पसरतं. छान पुरण पसरलेली ही पोळी खास सणांसाठी, होळी, गुढीपाडवा किंवा कोणत्याही आनंदाच्या दिवशी ही पोळी नक्की करून खा. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या रेसिपीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.